भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयाद्भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ओम श्री परमात्मने नमः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या उपक्रमाच्या माध्यमातून आपण दर सोमवारी भेटतो आहोत रात्री 8 वाजता. आज आहे मकर संक्रांत, त्यामुळे मकर संक्रांतीचा स्नेहाचा हा तिळगुळ, तिळामधनं स्नेह म्हणजे प्रेम प्रगट होतं आणि गुळामधनं गोडवा आहे. हा स्नेहाचा गोडवा आहे, हा मैत्रीचा गोडवा आहे, हा सौहार्दाचा गोडवा आहे, हा नात्यांचा गोडवा आहे. आणि आपलं नातं तर आता अगदी घट्ट झालं आहे. जवळजवळ 2.5 वर्ष झाली आपण भेटतो आहे. दर आठवड्याला आपण वेळोवेळी वेगवेगळ्या अध्यायाच्या माध्यमातून भेटतो आहे. भगवद्गीतेतल्या प्रत्येक अध्यायातल्या प्रत्येक शब्दावर आपण काही विचार मंथन करतो आहे, विचारांची देवाणघेवाण करतो आहे. आणि त्यामुळे हे नातं अधिकाधिक घट्ट आणि अधिकाधिक मधुर होत चाललेलं आहे. त्यामुळे ह्या माध्यमातूनच, या व्हिडिओच्या माध्यमातूनच आपल्यालाही अतिशय मनापासून तिळगुळ देते आणि गोड बोला असंही म्हणते. आपलं हे कमेंटच्या माध्यमातून म्हणा किंवा तुमच्या व्हॉट्सॲपच्या रिप्लाईजमधनं मला तुमचे अभिप्राय कळत असतात. तसेच चालू राहू देत. अगदी आपला सबस्क्रायबर्स आता 4,500च्या वरती गेलेले आहेत. तुमचा उदंड प्रतिसाद असाच लाभू दे अशीच प्रार्थना करते. आणि आजच्या कार्यक्रमाला, म्हणजे आजचा आहे तो 125वा एपिसोड आहे किंवा 125वा स्टडी सेशन आहे. आणि आपला सुरू आहे तो 16वा अध्याय. 16वा अध्यायाचं नाव माहिती आहे आपल्याला आता, दैवासुर संपद विभाग योग. दैवी गुण आणि आसुरी गुण आहेतच, सगळीकडे आहे. रुचीनाम वैचित्र्या द्रुजकुटील ना पथजुषाम असं शिवमहिमनामध्ये सांगितलं आहे ना. वेगवेगळ्या अभिरुचीची, वेगवेगळ्या एकूण स्वभावाची माणसं ह्या जगात आढळतात. जसे सुष्ट आहेत तसे दुष्टही आहेत, जसे चांगले आहेत तसे वाईटही आहेत, जसे सदाचारी आहेत तसे दुराचारी पण आहेत. पण गंमत सांगू का, दुष्ट माणसांची संख्या या जगामध्ये जास्त आहे. कावळे पुष्कळ आहेत, त्या मानाने राजहंस कमीच असतात. बाभळीची झाडं पुष्कळ असतात पण चंदनाची फारच कमी असतात. तसंच या जगामध्ये दुष्ट माणसं खूप आहेत. आणि आपल्यामध्ये सुद्धा तुम्ही आम्ही किती जरी सज्जन वाटत असलो तरी आपल्यामध्ये अगदीच दुष्ट प्रवृत्ती नाहीत का? आहेत, लपलेल्या आहेत. त्या सांदी कोपऱ्यामध्ये कुठेतरी लपलेल्या दुष्ट प्रवृत्ती काढून टाकायच्या आहेत. आणि त्याच्यासाठीच हे 16व्या अध्यायाचं खरं तर प्रयोजन आहे. कारण जरी याचं नाव असलं दैवासुर संपद विभाग योग, तरी याच्यामध्ये जास्तीत जास्त आसुरी संपत्तीचा जास्त उल्लेख केलेला आहे. दुर्गुणांचाच उल्लेख आहे. आणि तो कशासाठी? त्यागार्थ, काढून टाकण्यासाठी. आपल्यामधले हे गुण ओळखायचे, शोधायचे आणि काढून टाकायचे. आपण आपल्याला थोडंसं नेहमी झुकतं माप देत असतो
की नाही नाही माझं हे चुकलंच नाही आहे, मी या 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 प्रसंगाला असं असं वागले कारण त्याला ही कारणं होती, असं आपण सारखं आपलं क्लॅरिफिकेशन देत असतो, आपले एक्सक्युजेस देत असतो आणि स्वतःला निर्दोष समजत असतो. पण आपल्यातही दुर्गुण आहेत, आपल्यातही काही दुर्विचार किंवा अयोग्य गोष्टी आपल्यामध्ये नाही आहेत का, तर त्या काढून टाकण्यासाठीच हा 16वा अध्याय आपण बघतो आहे. 9व्या श्लोकापर्यंत आपण आलो होतो नाही का. 9वा श्लोक आहे, एतान दृष्टीमवष्टभ्य नष्टात्मानो अल्पबुद्धया. एक एक शब्द आपण समजून घेतो आहे. एतान दृष्टीम अवष्टभ्य, अशी दृष्टीचा आश्रय करून, दृष्टी म्हणजे आता इथे दृष्टी म्हणजे डोळ्याची दृष्टी नाही आहे, अशा विचारसरणीचा ज्याने आश्रय घेतला आहे. कुठली विचारसरणी, तर मागे आलेलंच आहे, म्हणजे आता बघूया आपण एक एक बघणार आहोत की 7व्या श्लोकामध्ये काय आलं होतं. 7व्या श्लोकातल्यामध्ये असं म्हटलं होतं, प्रवृत्तेंच निवृत्तेंच जनान विदुः आसुराः. आसुर जन हे जाणत नाही, न विदुः म्हणजे जाणत नाहीत, म्हणजे त्यांना नक्की काय करावं हेच कळत नाही, म्हणजे त्यांना सत्कर्म तर नकोच असतं. हे 7व्या श्लोकात आपण पाहिलं. 8व्या श्लोकामध्ये काय पाहिलं की त्यांना सद्भावही नको आहे. मोहात गृहीत्वा असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत काम हैतुकम, असं ते म्हणतात ना. म्हणजे त्यांना सत्कर्म तर नकोच आहे, पण सद्भावसुद्धा नको आहे. ते म्हणतात हे असलं काही जग नाहीच आहे, ईश्वर वगैरे सगळं झूठ आहे आणि हे सगळं विश्व जे निर्माण झाले, सृष्टीची जी उत्पत्ती झाली आहे ती स्त्री पुरुषांच्या मिलनातनं झालेली आहे. विशेष काही लागतच नाही, अहो काम आहे तिथे पुनरुत्पत्ती आहेच आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. पण असं नसतं. या सगळ्याला अधिष्ठान आहे ते ईश्वराचं अधिष्ठान आहे. आणि 9व्या श्लोकात म्हटलं होतं, एतान दृष्टीमवष्टभ्य नष्टात्मानो अल्पबुद्धयः. आणि त्याच्यात म्हटलेलं आहे त्यांना सदाचारसुद्धा नको आहे, काहीच नको आहे. सद्भाव नको, सत्कर्म नको, सदाचार नको. मग काय पाहिजे, तर वाईट मार्गाने जायचे. एतान दृष्टी ही विचारसरणी त्याला घट्ट पकडतात आणि ते त्याच मार्गाने दुराचारानेच जात असतात. आणि मग त्याच्यातनं काय होतं, प्रभवंती उग्रकर्माणः. उग्रकर्म म्हणजे अत्याचारी, अतिरेकी असे जे दुराचारी लोक आहेत ना, या जगामध्ये पुष्कळ दुराचारी लोक आहेत, ते ह्यांचं प्रभवंती उग्रकर्माणः. आणि मग त्यामुळे होतं काय, ते स्वतःचा तर नाश करतातच, पण त्याचबरोबर जगाचाही नाश करतात. बघा ना, अगदी आपल्याला अनेक घटना माहिती, आपल्या भारत देशात घडलेल्या आहेत, बाहेरच्या देशात घडलेल्या आहेत, आक्रमणं आहेत किंवा कुरापती काढणं आहे किंवा अनेक घटना आहेत, किंवा एखादा बॉम्बस्फोट घडवून आणणं किंवा त्याची मालिका, ट्रेनमधला बॉम्बस्फोट, ताजमहाल हॉटेल ताजच्या इथला बॉम्बस्फोट, किती लोकांचे हकनाक बळी गेलेत ना. म्हणजे तुम्हाला तर शिक्षा होणारच आहे, तुमचा तर बळी जाणारच आहे. किंवा अगदी काय म्हणतात ते, स्वतःला बॉम्ब समजून जे काही लोक करतात, असेही लोक आहेत, त्यांचा स्वतःचा नाश होतो, इतरांचा नाश होतो. कशासाठी, कारण ते अल्पबुद्धी आहेत. अल्पबुद्धी म्हणजे शिकलेले नाहीत असं नाही बरं का, अशिक्षितसुद्धा नाही आहे, फक्त चांगल्या वाईटाचा विवेक त्यांच्याकडे नाही. योग्य काय, याच्यामुळे काय पुढचे दुष्परिणाम काय होणार आहेत, आणि प्रत्येकाला ते भोगावं लागतंच. जे तुम्ही कराल हा कर्माचा सिद्धांतच आहे ना, आपण पाहिला आहे. 3ऱ्या अध्यायापासून आपण कर्मयोग पाहतोय. तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे. तुम्ही कारल्याची बी पेरून आंबे कधी येतील वाट बघू नका, येणारच नाहीत, कधीच येणार नाहीत. कारलं पेरले तर कारलंच येईल. त्यामुळे जे तुम्ही पेराल तेच उगवतं, हे ह्यांना कळत कसं नाही. आणि म्हणून मग ते प्रभवंती उग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः इथपर्यंत आपण पाहिलं होतं. बघा ना, आणि दुर्योधन म्हणा, रावण म्हणा, यांना काही राजनीतीचं ज्ञान नव्हतं का, किंवा नीतिशास्त्राचं सुद्धा ज्ञान नव्हतं का. अहो दुर्योधनाला तर धर्म, नीती, राज्यशास्त्र हे सगळं जाणत होतं, पण तरीही वाईट वागणं चुकलं का, त्याला वाईट वागतच होता. पण मनामध्ये दुर्भाव आहे, म्हणजे दुष्ट वासना ह्या मनामध्ये इतक्या दडलेल्या आहेत. स्वतः दुर्योधनच म्हणतो, स्वतः तोच म्हणतो, जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती. काय म्हणतोय, धर्म काय मला माहिती नाही आहे का, जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती, पण तिकडे मनच जात नाही माझं, माझी प्रवृत्तीच होत नाही.
जानामि अधर्मं न च मे निवृत्ती. मला अधर्म म्हणजे हेही कळतं आहे, पण त्याच्यापासून मला बाजूलाच होता येत नाही. केनापि देवेन हृदि स्थितेन यथादिष्टोमी तथा करोमी. एक कोणीतरी हृदयात बसलाय, तो जसं सांगेल तसं मी वागतोय. खरं म्हटलं तर मला चांगलं वाईट सगळं माहिती आहे, पण वागता येत नाही, कळतं पण वळत नाही, असं त्याची अवस्था होती. आणि रावण, दशानन, लंकाधिपती, तो तर किती श्रेष्ठ होता. तपस्वी होता. तपश्चर्या करून शिवशंकरांना त्यांनी प्रसन्न करून घेतलं होतं. संपूर्ण हिमालय त्यांनी हलवला होता. इतकी जर का त्याच्या शक्ती आहे, वेदाध्ययन पण आहे, वेदांचं अध्ययन रावणाने केलं होतं. पण धर्माचं आचरण कुठे? वेद अगदी मुखोद्गत असूनसुद्धा काही उपयोग नाही आहे. तसं आचरण व्हायला पाहिजे ना. थोडंसंच करा, पण सत आचरण व्हायला पाहिजे. असे लोक कसे असतात सांगू का? पृथ्वीला ते भारभूतच होतात. आपण म्हणतो ना, मराठीमध्ये म्हण आहे, खायला काळ आणि भुईला भार. असं व्हायला नको. प्रत्येकाने आपल्या जन्माचं थोडं तरी सार्थक केलं पाहिजे. कशासाठी हा जन्म मिळाला आहे? हा मनुष्य जन्म इतका दुर्लभ, इतका दुर्मिळ जन्म मिळाला आहे, तर त्याचं सार्थक करायला पाहिजे ना. पण ह्या दुष्टांना हे कळत कसं नाही? आणि काही दुष्ट तर असेच असतात, काही तर शत्रूंशी कपटाने वागतात किंवा शत्रूंशी त्यांच्यावर हल्ला करतात. असे लोक असतात, त्यांचं एक वेळ समजून घेते. खरं तर तेही चुकीचंच आहे. पण काही लोक निरपराध लोकांना सुद्धा मारतात हो. अगदी काही त्यांची चूक नसताना ते त्यांचं जीवन अतिशय शांतपणाने जगत असताना या दुष्टांना बघवतच नाही आणि ते त्यांच्या वाटेला जातात. बघा ना, असं एक सुभाषित आहे बरं का. मृगमीन सज्जनानां तृणजलसन्तोषविहितवृत्तीनां लुब्धकधीवरपिशुना निष्कारणवैरिणो जगती. मृग, मीन आणि सज्जन अशी 3 उदाहरणं घेतलीत. मृग म्हणजे हरिण नाही, कुठलेही प्राणी, लहान प्राण्यांना मृग म्हणतात. मृग आहे, मीन आहे, ते कोणाच्या अध्यात्मध्यात नसतात. ती हरणं आपली कोवळं गवत खातात, त्यांचं चाललेलं असतं. मासे ते फक्त त्या पाण्यावर संतुष्ट असतात. आणि सज्जन त्यांच्या वृत्तीवर, त्यांचं जे आचरण चाललं आहे त्याच्यावर ते संतुष्ट असतात. ते कुणाच्या आध्यात नसतात का मध्यात नसतात. मृग, मीन, सज्जनानां कशावर संतुष्ट असतात? तृण जल संतोष. हरणांना काय पाहिजे? तृण पाहिजे. माशांना काय पाहिजे? जल पाहिजे. आणि सज्जनांना काय पाहिजे? संतोष. बास. तृण जल संतोष विहित वृत्तीनाम, एवढीच त्यांची वृत्ती असते. पण जगात दुष्ट लोक आहेत ना. मग ह्या मृगांना कोण पकडतं? ह्या प्राण्यांना कोण पकडतं? लुब्धक धीवर पिशुना. लुब्धक म्हणजे पारधी, शिकारी. धीवर म्हणजे कोळी, तो मासे पकडतो. हा पारधी प्राण्यांना पकडतो. धीवर म्हणजे कोळी, मासे पकडतो. आणि पिशुना म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचे लोक सज्जनांना उगीचच त्रास देतात. उगीचच की हा कसा काय सज्जनपणाने वागतो, म्हणून त्याच्या मार्गामध्ये काटे पसरतात. लुब्धक धीवर पिशुना निष्कारण. कारण आहे का काही? त्यांनी खोडी काढली आहे का? तुमच्या मार्गात तरी आलं आहे का? नाही. निष्कारण वैरिणो जगती. उगीचच त्यांचे वैर ते ओढवून घेतात. असे लोक आहेत ना या जगात. आपण आत्ताही पाहतो, राजकारणामध्येही पाहतो, समाजातही पाहतो, कुटुंबातसुद्धा काही ठिकाणी पाहतो. अशी माणसं ह्या जगात आहेत. आणि त्यांचंच अतिशय यथार्थ वर्णन भगवंत ह्याच्यात करत आहेत. म्हणजे ह्या दुष्टपणाच्यासुद्धा कितीतरी शेड्स, कितीतरी छटा, कितीतरी रंग ह्याच्यात रंगवलेले आहेत. एकेका श्लोकामध्ये म्हटलं तर पुष्कळ आशय सामावलेला आहे. आणि तेच श्लोक आपण बघणार आहोत. आता 9 श्लोक तर झाले होते आपले. आता 10व्या श्लोकापासून बघूया. काय म्हणतोय 10वा श्लोक? काममाश्रित्य दुष्पूरं दंभमानमदान्विताः मोहात् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. कामम आश्रित्य. काम शब्द, आता बघा या अध्यायामध्ये गंमत म्हणून तुम्हाला सांगते, काम हा शब्द किती वेळा आला आहे? 9 वेळा आला आहे. एवढ्या या 24 श्लोकामध्ये जवळजवळ 9 वेळा हा काम हा शब्द आला आहे. का?
का बरं काम शब्द इतक्या वेळा येण्याचं कारण तरी काय? अहो, सगळ्या जे दुष्ट भाव आहेत ना, सगळ्या ज्या वृत्ती आहेत ना, वाईट वृत्ती, त्या सगळ्याचं मूळ काय आहे? सगळ्याचं रूट कॉज काय आहे? ते आहे काम. आणि म्हणून हा शब्द 9 वेळेला आला आहे. आपण पाहिलं ना, मागेसुद्धा आला होता. प्रवृत्तींश त्याच्यात नव्हता, आहे अनेक ठिकाणी. आता हा काममाश्रित्य दुष्पूरन दंभमान मदान्विताः, या कामाचा आश्रय घेतात. म्हणजे बघा, त्यांना सत्कर्म नको, सद्विचार नको आणि सद्भावनासुद्धा नको. म्हणजे जे चांगलं आहे ते काहीच नको यांना. असे राक्षसी वृत्तीने वागणारे पापात्मे केवळ कामाचाच आश्रय घेतात. म्हणून पहिलाच शब्द वापरला आहे, कामम आश्रित्य. आहे उपसर्ग आहे आणि श्री धातू आहे, त्याच्यामध्ये आश्रय घेऊन, आश्रित्य म्हणजे आश्रय घेऊन. कामाचा आश्रय घेतला की पुढचे अवगुण प्रगट व्हायला सुरुवातच होते. काय? दंभ, मान, मद सुरूच होतं. दंभ म्हणजे खोटेपणा, मुखवटे घालतात, चांगुलपणाचे मुखवटे घालतात, पण आतमध्ये सगळं बरबटलेलं आहे, असे दंभ आहे. मान आहे, अतिमान असतो त्यांना, आणि दंभ, मान आणि मद येतो. सगळं मिळायला लागलं, सगळं आपल्या मनासारखं व्हायला लागलं की एक प्रकारची मस्ती येते. दंभ, मान, मदान्विताः. आणि मग काय होतं? मोहात गृहीत्वा सद्ग्राहान. आणि मग त्यांना सद्भाव काही शिल्लकच राहत नाही. आणि मग ह्या अज्ञानाने त्या मिथ्या सिद्धांताचं ग्रहण करतात आणि संसारामध्ये भ्रष्टाचाराने वागतात. मिथ्या सिद्धांत, कुठले मिथ्या सिद्धांत? त्यांचे तेच ठरवतात की देवळात जाऊन कोणाचं भलं झालं आहे का? त्या देवाला नमस्कार करून काय कोणाचं चांगलं कल्याण होणार आहे का? असे सिद्धांत तेच ठरवतात, तेच ते आचरणात आणतात आणि इतरांनासुद्धा तसं वागण्याचा उपदेश करतात. असे जे लोक आहेत ना, त्यांचं वर्णन आता इथून पुढे आपल्याला पुढच्या काही श्लोकांमध्ये आणि त्याच्या छटाही बघणार आहोत बरं का आपण, वेगवेगळ्या छटा. त्यामुळे मोहात गृहीत्वा सद्ग्राहान प्रवर्तन्ते अशुचिव्रताः. आणि त्यांची व्रतं कशी असतात? अशुची, अपवित्र, अमंगल अशा व्रतांमध्ये ते अडकलेले असतात. अशुची, तिथे अवग्रह आहे ना, प्रवर्तन्ते तो थोडा लांबायचा आहे कारण पुढे लपलेला आहे, दिसत नाही आहे. अवग्रहामध्ये लपलेला आहे. अशुचिव्रताः, असे लोक अतिशय अमंगल असतात, अतिशय अपवित्र असे असतात. आता हे झालं शब्दशः अर्थ. आता बघूया आणखीन बघूया ना. कामम आश्रित्य दुष्पूरन. मागे गेला होता, तुम्हाला आठवतं आहे का? 3ऱ्या अध्यायामध्ये गेला होता. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशमनो महापापमा, असं त्याचं वर्णन केलं होतं. तो खादाड आहे, तो अतिशय पापिष्ठ आहे. महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम, ह्याला तू शत्रू समज. आणि पुढे म्हटलं होतं, आठवतं आहे ना तुम्हाला, दुष्पूरेणा नलेन च. हा कसा आहे? दुष्पूर आहे, तेव्हाही त्याला दुष्पूरच म्हटलं होतं आणि त्याला अनल म्हटलं होतं. दुष्पूर म्हणजे अग्नीसारखं आहे. आता आणखीन बघूया बरं का. फार सुंदर भागवतामध्ये सुद्धा याचं फार वर्णन केलेलं आहे कामाचं. कारण काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये? न जातु कामः कामानां उपभोगेन शाम्यते. हा जो काम आहे ना, असं त्यामुळे त्या कामाची पूर्ती केली, कामाचं जे पाहिजे होतं ते समजा त्याला दिलं, पण म्हणून उपभोगेन न शाम्यते, त्याचं शांती होतच नाही. कसं? त्याला एक उदाहरण दिलं, लगेच दृष्टांत आणि सिद्धांत दोन्ही सांगितले ना. हविषा कृष्णमवर्त्मैव. हविष म्हणजे समिधा, यज्ञामध्ये समिधा घातल्या. कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते. कितीही त्या यज्ञामध्ये, त्या अग्नीमध्ये समिधा टाकल्या तरी ती ज्वाळा आणखीनच प्रज्वलित होते, आणखीनच भडकते, असं त्याचं सांगितलेलं आहे. हा कामाच्या मुळावरच खरं तर घाव घालायला पाहिजे, बुंध्यावरच घाव घालायला पाहिजे. म्हणजे बघा, आता त्याला म्हटले दुष्पूरन. त्याची पूर्तीच कधी होत नाही की हे दिलं की बास ना. एका गमतीने अशी एक कथा सांगतात बरं का. एक गृहस्थ होते आणि
समजा दिवाळी वगैरे झाली आणि नोव्हेंबर डिसेंबर महिना होता आणि आला की यम त्यांना घ्यायला की तुझे दिवस भरलेत आणि तुला माझ्याबरोबर यावं लागेल. यमदूत आले तेव्हा तो म्हणाला की अहो थांबा जरा, जानेवारीमध्ये बोरांचा सीझन येतो आहे तर मला बोरं फार आवडतात, थोडं 1-2 महिने थांबा, एवढे थांबलात तर 2 महिने थांबा. पण म्हणून मग यमदूत म्हणाले की ठीक आहे थांबतो, 2 महिन्यांनी काय होतं, ठीक आहे 2 महिने. पण मग असं होतच नाही ना, बोरं झाली की मग आंब्याचा सीझन येतो, मग जांभळाचा येतो, मग सुरूच होतो. मग काही ना काहीतरी इच्छा राहतेच की असं आपल्याला वाटतं की ठीक आहे ना, बोराचा सीझन जाऊ देत, पण तेवढं होत नाही, कधीच होत नाही. अगदी आपलंसुद्धा कधीच होत नाही, पूर्ती कधीही होत नाही. कारण त्या कामाला म्हटलेलं आहे दुष्पूरण. याची पूर्ती करणं म्हणजे अतिशय अवघड आहे असंही म्हटलेलं आहे. आणखीन एक सांगू का गंमत? काही काही गोष्टी आहे ना, यांची पूर्ती कधीच होत नाही, कधीच होत नाही. कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ना अशा. आमच्या सुभाषितकारांनी इतकी आम्हाला मेजवानीच देऊन ठेवलेली आहे. सुभाषितकार म्हणतात, जामातो जठरो जाया जातवेदो जलाशयः पूरिता नैव पूर्यन्ते जकारा पंचदुर्भराः. काय म्हटलेले? 5 गोष्टी सांगितल्यात. पहिलं आहे जामातो. जामात म्हणजे जावई. जावयाला सासूरवाडीकडनं कितीही मिळालं तरी म्हणून तो काही सासूरवाडीचे गुणगान गाईल का किंवा त्यांना नावं ठेवण्याचं सोडेल का? नाही नाही. जावयाला जितकं द्यावं तितकं कमीच असतं. हे पूर्वीचं काळचं सांगते, आत्ताचं नाही. आत्ताचे जावई अगदी मुलासारखे वागतात, त्यामुळे हे नाही. पण हे सुभाषित जुनं आहे. जामातो जठरो, जच ते शब्द बरं का. जठर, आमचं पोट भरलं असं म्हणतो आम्ही की अगदी लग्न कार्य जेवणावळी जेवून आल्यानंतर वाटतं की अरे अगदी कंठापर्यंत आल्या, आता नको बाबा, काही बघायलासुद्धा नको, नाव पण काढू नका त्या जिलबीचं. पण म्हणून कायमचं भरलं का पोट? संध्याकाळी परत लिंबा एवढा भात खावा असं वाटतोच ना, थोडा दही भात खाईन, दुसऱ्या दिवशी पुन्हा कडाडून भूक लागतेच ना. मग जठर असं आहे, दुर्भर आहे, दुष्पूर आहे. एकदा भरलं किंवा तुम्हाला असं म्हटलं की 8 दिवसाचं एकदमच जेवून घ्या, चालेल का? नाहीच चालणार. आज कितीही जेवलं तरी उद्या भूक लागणारच आहे. त्यामुळे ते जठरसुद्धा असं आहे, जसा जामात आहे तसं जठर आहे, दुष्पूर आहे. जामातो जठरो जाया. जाया म्हणजे पत्नी. पत्नीचं तरी कधी समाधान होतं का? पतीने कितीही आणलं तरी पत्नीला काहीतरी आणखीन जे नाही आपल्याकडे ते हवंच असतं की ह्या रंगाची साडी नाही आहे, हा अलंकार नाही आहे, ह्यांच्यासारखं हे नाही आहे. सारखं म्हणजे पत्नी असंच म्हणतात ना, संसार म्हणजे काय आहे? संसार म्हणजे आणा लागला मागे. आणा म्हणजे हे आणा, ते आणा, ते आणा असं आहेच. त्यामुळे जामातो जठरो जाया जातवेदो. आता जातवेदाचंच उदाहरण आहे ना, अग्नीचं उदाहरण ह्याच्यात दिलेलं आहे. जातवेद कसा असतो, त्याच्यातही कितीही समिधा टाका, कितीही इंधन टाका, तो भडकतोच आहे की आता बास, आता मी तृप्त झालो, असं जातवेद कधीही म्हणत नाही. आणि तसेच जलाशय मोठाली सरोवरं असतात, त्याला आतून झरे असतात, जिवंत झरे असतात. आणि जलाशय कधीही बास म्हणत नाही की आता नाही, आता माझं आकारमान अगदी पूर्ण झाले, आता मला नको, असं होतच नाही. ते झरे येतात, ते जलाशय त्याला सामावून घेत त्याचं वाढत असतं. जामातो जठरो जाया जातवेदो जलाशयः पूरिता नैव पूर्यन्ते. कितीही भर घाला त्यांची समाधान होत नाही, त्यांचं पूर्ती होत नाही. आणि त्याला काय म्हटलेलं आहे? जकारा. ही सगळी 5ही नामं जी आहेत ती जपासून सुरू झाली आहे. जकारा पंचदुर्भराः. हे 5 गोष्टी दुर्भर आहेत, भरपाई होतच नाही त्यांची, असंही म्हटलेलं आहे. दुर्भरा पंचदुर्भराः असं म्हटलेलं आहे. अहो हे कशाला? हे संस्कृत तुम्हाला कदाचित कठीण वाटत असेल. आमचे समर्थ तर काय म्हणतात, समर्थांनी तर किती वेळा दुर्भर शब्द वापरलेला आहे. समर्थ मनाच्या श्लोकात म्हणतात, धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरा त्या परा सागराते, सरा विसरा त्या भरा दुर्भराते, करा निकरा त्या खरा मच्छराते. काय सुंदर श्लोक आहे ना. ते पोट कसं आहे? ते दुर्भर आहे,
कितीही भरलं तरी मागतंच आहे अजून. आणि ह्या श्लोकामध्ये रा या अक्षरावर अनुप्रास केलं आहे. या 4 ओळीच्या श्लोकामध्ये 16 वेळा रा हे अक्षर आलेलं आहे. काय गोड वाटतं ना त्यामुळेच ऐकायला. धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरा त्या परासागराते, सरावी सरा त्या भरा दुर्भराते, करानी करा त्या खरा मच्छराते. किती गोड श्लोक आणि किती सार सांगितलं आहे. संसाराचं सगळं सारच ह्याच्यात सांगितलं आहे की त्या दुर्भराला कितीही भरा, त्याला विसरा, थोडंसं ते पोट बाजूला ठेवा आणि थोडी ती आराधना करा, त्यात श्रीवराला धरा असं सांगितलेलं आहे. असा हा काम आहे. आणि तो कसा आहे? काममाश्रित्य दुष्पूरं दंभमान मदान्वितः मोहात गृहीत्वा. आणि मोहामुळे काय होतं? मोह म्हणजे न कळणं, न समजणं, विवेक नसणं. त्यामुळे काहीतरी सिद्धांत स्वतःच मांडायचे, स्वतःच त्याचं आचरण करायचं आणि लोकांसमोर एक चुकीचा पायंडा ठेवायचा. अशी लोकं आहेत ना जगात. आणि मग सर्वसामान्य लोकांना वाटतं की हे बरोबर आहे, की हे असे वागतात, हे चुकीचं वागतात, पण त्यांना सगळं मिळतं आहे ना, सगळं मिळतं आहे. म्हणजे भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे. आताचे लोक असं म्हणतात की अहो टेबलाखालनं पैसे द्यावेच लागतात, त्याशिवाय कामच होत नाही. मग सर्वसामान्यांना कळतच नाही. ते म्हणतात हो का, बरं मग आम्ही पण देतो. असं करून चुकीच्या मार्गाने सगळेच लोक जायला लागतात. इथे म्हणूनच संतांची आवश्यकता आहे, विभूतींची आवश्यकता आहे, थोर पुरुषांची आवश्यकता आहे. आजची तरुण पिढी जर का ह्याच मार्गाने जात राहिली तर काय होणार आहे? नको आहे ना व्हायला तसं, दुर्गती नको आहे ना व्हायला. जर का आपल्या देशाला, आपल्या राष्ट्राला, आपल्या राज्याला, आपल्या गावाला किंवा आपल्या कुटुंबाला उन्नत स्थितीला न्यायचं असेल तर गीतेची शिकवण पुन्हा नव्याने सांगण्याची जरुरी आहे. ही गीतेची शिकवण, ही गीता म्हणजे नुसता अध्यात्माचा किंवा म्हातारपणाचा ग्रंथ नाही आहे. लवकरात लवकर जेवढं तो हातात येईल, जेवढे त्याच्यातले सिद्धांत आपल्याला आचरणात आणता येतील, तेवढी आपली प्रगती होणार आहे आणि आपल्याबरोबर समाजाची, राष्ट्राचीही प्रगती होणार आहे. त्यामुळे काममाश्रित्य दुष्पूरं दंभमान मदान्विताः मोहात गृहीत्वा सद्ग्राहात प्रवर्तन्ते शुचिव्रताः. असे अशुचिव्रत करणारे आहेत. आता कसेत हे दुष्ट? पुढच्या श्लोकात सांगितले चिंताम परिमेयांच. चिंता किती आहेत बघा. चिंताम परिमेयांच प्रलयांतामुपाश्रिताः कामोपभोग परमा एतावदिती निश्चिताः. परत आला बघा काम शब्द. मोजाच तुम्ही, 9 वेळाला आलेला आहे काम शब्द. किती चिंता आहेत ह्यांना. चिंता आहेच ना. चिंता जो करतो, मी नेहमीच सांगते, जो चिंता, वैयक्तिक चिंता जो करतो त्याचाच अर्थ त्याची ईश्वरावर श्रद्धा नाही आहे. चिंता आपण करून काहीही उपयोग नाही. काम करा, कर्तव्य कर्म जरूर करा, पुढची तरतूद करा, पण चिंता करू नका. टेन्शन घेऊनच सगळं आपलं रोगाला आपण आमंत्रण खरं तर देत असतो. आणि चिंता तरी किती आहे. अपरिमेयांच. अपरिमेय मागे पण मी बोलले ते मा धातू आहे. मा म्हणजे मोजणे, मेय म्हणजे मोजता येण्या इतकं, परिमेय म्हणजे सगळ्या बाजूनी मोजता येईल असं. याला काही परिमाण आहे का? हा कसा आहे? अप्रमेय आहे ना. पण ह्या चिंता आमच्या कशा आहेत? अपरिमेय. काही त्याला अंतच नाही आहे, त्याला प्रमाणच नाही. इतक्या चिंता आम्हाला सारख्या सतावत असतात. कशाच्या चिंता आहेत? तब्येतीची चिंता आहे, पैशाची चिंता आहे, नात्याची चिंता आहे, घरात असणाऱ्यांना, बाहेर गेलेल्यांची चिंता आहे, बाहेर असणाऱ्याला घरात आपले वृद्ध आईवडील आहेत त्यांची चिंता आहे, लहान मुलांची चिंता आहे, तरुणांची चिंता आहे, नोकरीची चिंता आहे, धंद्याची चिंता. अहो किती चिंता आहेत आम्हाला. सोडून द्या ना. एक त्या रामाचा संसार आहे, तो बघून घेईल. सोडून द्या त्याच्यावर. चिंताम पण हे लोक आहेत, हे कसे आहेत? चिंताम परिमेयांच. अपरिमित चिंता त्यांना सतावत असतात. कुठपर्यंत? प्रलयांतामुपाश्रिताः. जन्मापासून मृत्यूपर्यंत सारखी काळजी करत असतात. कारण त्यांना तृप्ती कधीच मिळत नाही. आणि जिथे तृप्ती नाही तिथे चिंता आहेच. हे मला कसं मिळेल
हीच चिंतासारखी सतावत असते. पण आपण पाहिलं ना, अगदी पहिल्या गुणापासून पाहिलं आहे, अभयम सत्व संशुद्धीर. चिंता नाहीच, कशाला चिंता करायची, तो आहे. त्यांनी एक दिवस दिला आहे, तो बरोबर ते सगळं आपल्याकडनं पार पाडून घेणार आहे. फक्त त्याला सन्मुख राहायचे, त्याला आन्सरेबल राहायचं, एवढंच आपलं कर्तव्य आहे. चिंता करून काहीही होणार नाही. चिंतातूर जंतू असं म्हटलं जातं, त्यामुळे चिंता करायचीच नाही आहे. मग आता तुम्ही म्हणाला, हो चिंता करायची नाही, हे खरी गोष्ट आहे. तर मग समर्थाने तर समर्थ तर म्हणाले ते चिंता करतो विश्वाची. हो ना, मग बरोबर आहे ना, विश्वाची चिंता करा. पण तुम्ही नाही ना करत. आपण कुणीच विश्वाची चिंता करत नाही. आपण फार तर माझी स्वतःची किंवा माझ्या कुटुंबाची चिंता करतो. ही संकुचित चिंता वाईट आहे. जर का व्यापक चिंता केली तर ती उत्तमच आहे. आणि त्याला म्हटलेलं आहे पारमार्थिक चिंता. ही पारमार्थिक चिंता जरूर करावी असंही म्हणता येईल. कारण ह्या साध्या छोट्या छोट्या ज्या वैयक्तिक संकुचित चिंता असतात त्याच्यामुळे काय होतं, विध्वंसक आहेत, विकारांच्या लाटा उफाळत असतात. खरं तर आपणच काहीतरी चुकीचं वागतो आणि त्याची काळजी करत बसतो, हो की नाही. आपणच चुकीचं वागत असतो. आपण काहीतरी आपले निर्णय चुकतात, आपले काही गोष्टी आपण चुकून बोलून जातो कोणाला तरी. त्यामुळे ह्या ज्या चिंता आहेत ना, खरं म्हटलं त्या विध्वंसक आहेत. आणि समुद्राच्या लाटा कशा सारख्या त्या बोटीवर आदळत असतात, तशा या सारख्या चिंतांच्या लाटा आमच्या मनावर आदळून आमच्या मनाला कमकुवत करतात. नको आहे ना, आम्हाला स्ट्रॉंग राहायचं आहे ना, आम्हाला दृढ राहायचं आहे, आम्हाला धृती उत्साहयुक्त राहायचं असेल तर चिंता बाजूला सारायच्यात. या चिंतांना बाजूला सारायच्यात. पण त्या आघात करत असतात, सारखं ठोकून ठोकून आम्हाला आमचं मन कमकुवत करतात. आणि जेव्हा मनामध्ये क्रोध आहे, विवंचना आहे, क्षोभ आहे, संताप आहे किंवा विक्षेप आहे, विवंचना, भीती, अस्थिरता आहे, अशा वेळेला मनाला क्षणभरसुद्धा शांती मिळत नाही. आणि मग त्याच्यातून निद्रानाश आहे, टेन्शन आहे, कितीतरी विकार ह्या चिंतेमुळेच होतात. डॉक्टरसुद्धा सांगतात बरेचसे 80% विकार हे सायकोसोमॅटिक आहेत. त्यामुळे मनोशारीरिक हे सगळे विकार आहेत. त्यामुळे या मनाचा आणि शरीराचा संबंध आहेच, म्हणून चिंता तरी टाकायलाच पाहिजे. बघा, शांतता मिळाली की समाधान आहे, समाधान मिळालं की आरोग्य आहे. क्षणभर तरी शांतता पाहिजेच. या चिंतेच्या भोवऱ्यामध्ये काय होतं, मग अडकलं ना, एकदा तो भोवरा फिरायला लागला की मग त्याच्यात ते विषय मिळतात आणि त्या विषयांच्या उपभोगामध्ये ही माणसं, ही आसुरी संपत्तीची माणसं रममाण होतात. उपभोग हेच त्यांचं मग आयुष्य होऊन जातं. आणि मग उपभोग तिथपर्यंत सीमित राहत नाही बरं का, मग ते व्यसनाकडे वळतात. त्याची चटक लागते, त्याचं व्यसन लागतं आणि मग हे दुष्टचक्र सुरूच राहतं. चिंता आहे, मग ती चिंता विसरण्यासाठी काहीतरी अंमली पदार्थांचं सेवन म्हणा, त्याचं व्यसन आहे. तंबाखू आहे, सिगरेट आहे, मद्य आहे, अनेक गोष्टी आहेत त्याच्यात. पण ही व्यसनाधीनता वाढते आणि हे दुष्टचक्र सुरूच राहतं. हे विशेष सर्कल आहे खरं म्हटलं तर. आणि मग त्या व्यसनामुळे आणखीन दुष्परिणाम होतात. मग आणखीन सगळंच खालावायला लागतं. तब्येत म्हणा, आर्थिक परिस्थिती म्हणा, संबंध म्हणा, नाते म्हणा, सगळं बिघडत जातं. मग चिंता वाढत जातात. ह्याला पहिल्यांदाच रोखायला पाहिजे. चिंता करूच नका. तो परमेश्वर आहे, त्याच्यावर श्रद्धा ठेवा, त्याचं हे करा. कर्तव्य कर्म करायचे बरं का, नुसतंच काही जपमाळ घेऊन घरात बसायचं नाही आहे. कर्तव्य कर्म उत्तम करा. वर्ण आश्रम ह्याच्यानुसार तुमची जी कर्तव्य आहेत ती अतिशय उत्तम निष्ठेने, श्रद्धापूर्वक आणि सौहार्दाने करायची. एवढं केलं तर चिंता करायचं कारणच उरणार नाही आहे. म्हणजे काळजी घेतली तर काळजी करावी लागत नाही ना, म्हणून आधी काळजी घ्या. आपण तब्येत कशी तरी बिघडवायची, काहीतरी वाटेल ते अरबट चरबट खायचं, केव्हाही उठायचं, असं केलं की मग काहीतरी प्रकृतीचे आजार उद्भवणार आहेत. काळजी घ्या म्हणजे काळजी करावी लागणार नाही, हे तर निश्चित. त्यामुळे चिंताम परिमेयांचं असं. आणि जेव्हा चिंता मनाला ग्रासून टाकते ना, तेव्हा सगळ्यात पहिलं काय होतं, तो विवेक अस्ताला जातो. विवेक उरतच नाही.
विवेक नाहीसा होतो आणि विवेक नसला की डिसिजन्स घेता येत नाही. साधे साधेसुद्धा घरगुती डिसिजन्ससुद्धा घेता येत नाही. पण ह्या लोकांना त्याची जाणीवही नसते. ते म्हणतात आमचं प्रारब्धच असं आहे, आमचं दैवच असं आहे, आमचं नशीबच असं आहे. त्यामुळे तसं नाही आहे. आणि हा सगळा खरं म्हटलं तर दैव दुर्विलास आहे. हे सगळं तुम्ही त्या एकदा चक्रात सापडलात आणि म्हणून त्या चक्राला आधीच मोडायचे. चिंताम परिमेयांच असे लोक त्या खोट्या भ्रामक समजुतीमध्ये फार रममाण होतात. मी असा, साहेबसुद्धा मला घाबरतात, मी एवढा मोठा, माझ्या हाताखाली एवढा स्टाफ आहे वगैरे वगैरे. या भ्रामक समजुतीमध्ये अडकत आणखीच स्वतःच खड्डा निर्माण करतात आणि स्वतःच त्या खड्ड्यात पडतात किंवा आपल्या पायावर आपणच धोंडा मारून घेतात. त्यांना असं वाटतं बरं का, अशा आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना असं वाटतं की एकच तर जन्म मिळाला आहे, यू लिव्ह वन्स. तुम्ही एकदाच तर जन्मता ना, मग करून घ्या ना मौज मजा, असं ते आपल्याला सुद्धा सांगतात. आपण सज्जन मार्गाने चाललो असलो तरी ते म्हणतात काय करायचं ते नाही ते अध्यात्म आणि ह्याच्यामध्ये मागे लागून. आत्ता एक जन्म मिळाला आहे ना, खा प्या मजा करा. अहो हे तत्त्वज्ञान कुणाचं आहे? हे चार्वाकांचं तत्त्वज्ञान आहे. यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. असं ते आपल्यालाच प्रश्न विचारतात. जोपर्यंत जीव आहे तो सुखाने जगा ना. ऋणम कृत्वा घृतं पिबेत, ऋण काढा पण सण साजरा करा. घृत पिबेत, घृतम म्हणजे तूप प्या. तूप तरी बरं आहे, पण आता आणखीन काय काय प्यायला सांगतात. ऋणम कृत आणि भस्मीभूतस्य देहस्य, एकदा का या देहाची राख झाली ना, पुनरागमनं कुतः, पुन्हा मिळणार नाही आहे हे आयुष्य इतकं सुंदर, असं ते आपल्याला सांगतात. आणि सज्जन लोक काय म्हणतात, बरं आहे, बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, या देहाची राखच होणार आहे, भस्मीभूतच हा देह होणार आहे. म्हणूनच आत्ता सत्कर्म करा. एकदा देहाचं भस्म झाल्यावर तुम्हाला सत्कर्म करण्याची सुद्धा संधी मिळणार नाही आहे. काय सुंदर सांगितलं आहे ना. म्हणून या आसुरी संपत्तीच्या नादी लागायचं नाही आहे. ही गीतेची शिकवण आपल्याला अधिकाधिक आत्मसात करायची. हे चार्वाकांचं जरी तत्त्वज्ञान आपण पाहिलं तरी आजकालच्या अगदी आजच्या ह्या युगामध्ये सुद्धा क्रेडिट कार्ड हे सुद्धा उसनंच आहे ना. म्हणजे आत्ता तुम्ही वस्तू घ्या, त्याचा उपभोग घ्या आणि पैसे सावकाश द्या, असं हे क्रेडिट कार्डचं हे सुद्धा व्यसनच आहे की भराभर. कारण आपल्या खिशातून जात नाही ना. जेव्हा आपण शॉपिंग करतो, खरेदी करतो, तेव्हा आपल्या खिशातून पैसे जात नाही, पण ते कधीतरी भरावे लागणारच आहे, कधीतरी चुकते करावे लागणारच आहेत. आणि नाही केलेत तुम्ही तर त्याची शिक्षासुद्धा तुम्हाला भोगावीच लागणार आहे. या जगामध्ये काहीही फुकट मिळत नाही आहे. लोक जरी असे म्हणजे कंपन्या जरी अशा तुम्हाला आकर्षित करत असल्या की आत्ता तुम्ही फक्त खरेदी करा, नंतर पैसे द्या, पण हे भुलवणार आहे, हे फसवणार आहे. हे आकर्षक असलं तरी चुकीच्या मार्गाने नेणार आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डचा उपयोग जरूर करावा. कधीतरी क्वचित संकट प्रसंगी काहीतरी इमर्जन्सीमध्ये जरूर करा, पण त्याचा अतिरेक कुठेच नको असंही म्हणता येईल. चिंता आत्ताच मी म्हटलं ना, 2 प्रकारच्या चिंता आहेत. पारमार्थिक चिंता ही श्रेष्ठ आहे. आणि बघा ना, आपला जीवननिर्वाह कशावर चालतो? वस्तूंवर का? या वस्तूंवर नाही चालत, त्यामुळे तो वस्तूंच्या अधीन नसतो. अहो विरक्त संतांनासुद्धा उत्तमोत्तम वस्तू त्या प्रारब्धानुसार मिळतातच ना. आमचे एक रंगनाथ महाराज होते बरं का, म्हणजे समर्थांचे समकालीन होते, रंगनाथ महाराज निगडीकर. ते अतिशय म्हणजे शौकीन होते, महाराजच होते, अतिशय अनुभूतीचे महाराज होते. पण सगळे संतसुद्धा वेगवेगळेच आहेत ना. समर्थ वेगळे, माऊली वेगळे, तुकाराम महाराज वेगळे, नामदेव महाराज वेगळे, एकनाथ महाराज वेगळे, वेगळेच आहे ना. साधू दिसती वेगळाले परी ते सस्वरूपी मिळाले, असे रंगनाथ महाराज होते. त्यांना अगदी रेशमी वस्त्र, त्या हातामध्ये कडं सोन्याचं, गळ्यामध्ये त्या माळा, असा सगळा त्यांचा थाट होता, बसायला घोडा. पण आत्मानुभूती होती मात्र त्यांच्याकडे. एकदा बाकीचे सगळे शिष्य म्हणाले किंवा त्यांचे समकालीन होते ते म्हणाले की यांना बरं हे सगळं शौक जमतात,
यांना समर्थ तुम्ही काहीतरी सांगा. आणि म्हणून समर्थ त्यांना म्हणाले की हे सगळं बाजूला ठेवून एकदा तुम्ही आमच्या शिष्यांबरोबर भिक्षा मागायला जा. बरं, दुसऱ्या गावाला त्यांना जायला सांगितलं आणि खरंच ते तयार झाले, कारण ते अतिशय चांगले सज्जन होते. आणि गेले ते आणि दुसऱ्या गावाला गेल्यानंतर मुक्काम एका तंबूमध्ये त्यांनी केला. पण तिथे दुसऱ्या गावाहून जे एक सरदार चाललेले होते आणि त्यांना अनेक मोठे वस्त्रालंकार, अतिशय सुग्रास भोजन असं सगळं त्यांना दिलं रंगदा. त्यामुळे त्यांच्या प्रारब्धातच ते आहे म्हणून त्यांना ते मिळालं. त्यामुळे त्याच्याबद्दल तक्रारही नको, कुरकुरही नको किंवा त्याची फार आशाही नको. तुलसीदासाने तर फार सुंदर म्हटलेलं आहे, नाहीतरी काय आहे, आपलं शरीर कशापासून निर्माण झालं आहे, आपल्याला जन्म तरी कसा मिळाला. तुलसीदास महाराज म्हणतात, प्रारब्ध पहिले रचा, प्रारब्ध पहिले रचा, पीछे रचा शरीर, नंतर शरीर निर्माण झालं. तुलसी चिंता क्यों करे, तुलसी चिंता क्यों करे, भजले श्री रघुवीर. फक्त रघुवीराचं भजन करा, बास, एवढंच करा. प्रारब्ध आधी आहे आणि मग शरीर आहे. आपल्याला जन्म कशामुळे मिळाला आहे, मागच्या कर्मामुळे मिळाला आहे, प्रारब्ध कर्मामुळे. आणि म्हणून या कामोपभोग परमा, या आणि साधारणपणे सांसारिक माणसाला, प्रापंचिक माणसाला सुखसामुग्रीचा संग्रह करण्याची आवड आहे. सगळं कपाटं भरलेली आहेत, सगळे खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत, कपडे लत्ते आहेत, अलंकार आहेत, सगळं घरामध्ये चैन आहे, सगळं आहे. आणि मग त्याच्यासाठी म्हणजे सर्वसामान्यांना वाटतं की पैसे लागतात ना, आणि म्हणून पैशाची हाव आहे. मग हे झालं, एक बेडरूमचा फ्लॅट असला की 2 वाटतं, 2चा 4 वाटतो, 4चा आणखीन बंगला वाटतो, बंगल्याचा आणखीन टॉवर घ्यावा असा वाटतो. साधा पंखा होता तोपर्यंत समाधानी होतो, मग वाटतं AC घ्यावा, मग वाटतं मऊ गादी असावी, सुग्रास भोजन असावं, फिल्टर वॉटर असावं, सुंदर पत्नी असावी, गुणी मुलं असावीत. पण खरं म्हटलं तर ह्या सगळ्याची आवश्यकता का आहे का? ह्या सगळ्यामुळे सुख नक्की मिळेल ह्याची खात्री देता का? नाही ना. मग हेच संत आमचे झऱ्याचं गोड पाणी काय पितात, कंदमुळं काय खातात, कौपीनं काय धारण करतात, भूमिशय्या, जमिनीचीच शय्या बनवतात. कारण खरंच आहे, त्यांनी ओळखलेलं आहे, काही लागत नाही हो माणसाला. करतल भिक्षा तरुतल वास. एवढी हाताचे खरंच ही ओंझळसुद्धा पुरते, एवढं अन्न माणसाच्या एका वेळच्या भुकेला पुरतं. एक वितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी, हाव धरू नका. या हळूहळू हे वाढत जातं, पण त्याच्यामुळे सुख तुमच्याकडनं निघून जातं. नाहीतरी काय, अन्न वस्त्र निवारा ही खरं तर गरज आहे ना माणसाची. पण तेवढी भागल्यावर सुद्धा माणसाची हाव संपत नाही. महाल माड्या नको तयाला, माथ्यावर दे छाया, गरजेपुरती देई वसने, जतन करा या काया. गोठविणारा नको कडाका, नको उन्हाची होळी, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. काही नको मला असं म्हणा तर खरं. ती ग्रीड, ते सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे. आणि म्हणून हे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, चिंताम परिमेयांच प्रलयांताम उपाश्रिता. आता कुठपर्यंत ह्या चिंता सतावतात, शेवटच्या क्षणापर्यंत, मृत्यूपर्यंत. प्रलयांताम उपाश्रिता, हा चिंताक्रांत माणूस असतोच. कुठपर्यंत, सगळं संपलं आहे, संसार करून झाला, सगळी सुखांचे उपभोग घेऊन झाले, तरीसुद्धा अजून आशा आहेच. आयुष्याची आशा आहे, संपत्तीची आशा आहे, मुलाबाळांची आशा आहे. ययातीने तर आपल्या मुलाचं आयुष्य, तारुण्य मागून घेतलं होतं, इतके भोग घेऊनसुद्धा. नाहीतरी माणूस असाच यावं, आशा संपतच नाही. आशा ही सारखी मागे आहेच आहे. अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम, वृद्धो याती गृहीत्वा दंडम, तदपि न मुंचती आशा पिंडम. आशा सुटत नाही. अंग गलित गात्र झाले, थरथर कापताय, आता बोलता येत नाही, चालता येत नाही. अंगम गलितम पलितम मुंडम, ते सगळे केस पांढरे झाले. दशन विहीनम, दात गेले तोंडातले. जातम तुंडम, दशन विहीनम जातम तुंडम,
वृद्धो याती गृहीत्वा दंडम, हातात काठी आली आहे तरीसुद्धा आशा सुटते का? सुटतच नाही असं म्हटलेलं आहे. ही तृष्णा, ही आशा कशी आहे सांगू का? असं एक गमतीने उपरोधाने म्हटलेलं आहे की ही आशा, ही तृष्णा ही साध्वीसारखी आहे. जन्मभर तिने ज्या शरीराशी संसार केला ती म्हातारपणी पण सोडून जात नाही त्याला, असंही म्हटलेलं आहे. उतार वयातसुद्धा ती सोडत नाही असं त्याचं वर्णन केलेलं आहे. चिंताम परिमेयांच प्रलयांतामुपाश्रिता कामोपभोग परमा, काम आणि उपभोग याची अतिशय परमोच्च अवस्था तो गाठतो. एतावत, एवढंच तर आहे जीवनाचं ध्येय, इति निश्चिताः, असा त्यांचा आग्रह असतो, असा त्यांचा निग्रह असतो. कामाचा उपभोग घेणं हेच जीवनाची इति कर्तव्यता आहे असं ते म्हणतात. समजलं आहे ना 11वा श्लोक? पुढे जायचं मग. पुढे म्हटलेलं आहे आशा पाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थ मन्यायेनार्थ संचयान. परत आलाच काम शब्द आहे ना, मोजताय ना तुम्ही. कामक्रोधपरायणाः. आता बघा काय काय केलं आहे. आशा पाश शतैर्बद्धा, आशेचे हे पाश आहेत बरं का, हे पाश आहेत, त्यामुळे तिचे ते लगाम आहेत, तिच्या त्या साखळ्या आहेत. आणि किती आहेत? शतैर, 100. आता इथे 100 म्हटलं तरी 100 नाही आहेत, 100पेक्षा कितीतरी एक संख्या सांगायची म्हणून 100 म्हटले. आशेचे 100 पाशांमध्ये जो बद्ध झालेला आहे तो कसा आहे? आणि मग आपोआपच आशा असली की काम क्रोध परायणाः. काय म्हटलेले बघा. आता कसे आहेत? परिग्रह असतोच. परिग्रह, संचय करण्याची वृत्ती सगळ्यांमध्येच आहे. कितीही मिळालं तरी हवंच असतं. आपल्याला पोटभर मिळालं तरीसुद्धा मुलांसाठी, नातवंडांसाठी चालूच असतं ना. त्यामुळे परिग्रह आहे, ही आशाच आहे सारखी. एक तुम्हाला आहे ना राहतं घर, डोक्यावर छप्पर आहे ना, पण नाही मग एक घर झालं, मग सेकंड होम, मग वीकेंड होम, मग फार्म हाऊस, मग हे ते सुरूच आहे. आमचं झालं, पण आमच्या मुलांचं काय? मग 2 मुलं आहेत, मग 2 मुलांना 2 फ्लॅट, मग परत नातवंडांच्या नावावर काही इन्व्हेस्टमेंट चालूच आहे. तुम्ही कमावलं, तुम्ही उपभोग घेतलाच बास. आता समाजासाठी करायला पाहिजे, पण समाजाचं आपण काही देणं लागतो ही वृत्तीच नाहीशी झालेली आहे. मी आणि माझ्या पुरतंच असं जर असतं तर ते. आणि खरं तर समर्थाने सांगून ठेवलेलं आहे, नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे. नको ना, वडिलांचंही नको आणि मुलाचंही नको. आपल्याला बास, आपण कमावलं, आपण खाल्लं बास, आणि तेवढंच गरजेपुरती देई वसने, एवढंच पुरेसं खरं म्हटलं तर आहे. आणि असंही म्हटलं जातं बरं का की आपण पुढच्या पिढ्यांसाठी ठेवतो ना, नका ठेवू. पुढच्या पिढ्यांना आपण पांगळं बनवतो. खूप इस्टेट ठेवली की त्यांना कमावण्याची इच्छाच राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुमचा मुलगा जर का कर्तृत्ववान असेल, अतिशय हुशार आहे, उत्तम नोकरी आहे, व्यवसाय अतिशय चांगला आहे, तर तुम्ही कशाला त्याच्यासाठी ठेवता? तो त्याचं कमवेल ना. आणि जर का मुलगा दुराचारी असेल, व्यसनी असेल, वाईट वृत्तीचा असेल, तरीसुद्धा त्याच्यासाठी ठेवू नका, कारण तसे ते वायाच जाणार आहे. त्यापेक्षा मग इथे गरजवंतांना तुम्ही दान करा. म्हणजे एकूण काय की आशा ही नेहमीच वाईट आहे. आशा पाश शतैर्बद्धा. आणि मग त्याच्यातनं काय होतं? काम क्रोध परायणाः. काम निर्माण होतंच की हे पाहिजे, मला असा मान दिला पाहिजे. म्हणजे पैसा कमवला की त्याच्या पाठोपाठ माणसाला मान, प्रसिद्धी याची हाव वाटायलाच लागते. मग सगळंच वाढत जातं आणि ते मिळालं नाही. एखाद्या वेळेस जरी मिळालं नाही तरी क्रोध येतो. कामाची तृप्ती झाली नाही की क्रोध येतो. काम क्रोध. आणि पुढे म्हटलेलं आहे परायणाः. आता परायणाः म्हणजे काय ते पण बघणार आहोत बरं का. परायणाः कितवा श्लोक आहे? 12वा श्लोक आहे. परायण म्हणजे काय आहे? पर अधिक अयन आहे. अयन म्हणजे डेस्टिनेशन, आपण पाहिलं होतं ना, मुक्काम, कुठे पोचायचे तिथे. आणि पर अयन आपण सुद्धा म्हणतो ना, हा ईश्वर परायण आहे. परायण म्हणजे त्या शेवटचा मुक्काम काय आहे. पण ह्यांचा मुक्काम तेवढाच आहे, काम आणि क्रोध परायणाः. म्हणजे कामनापूर्तीसाठी इतरांना दूषण द्यायचं किंवा इतरांना कष्ट देण्यातच यांना भूषण वाटायला लागतं.
आणि त्यांना वाटतं कामनेशिवाय जीवन व्यर्थच आहे. पण ते नेमकी गल्लत कशात करतात सांगू का? कामना आणि आकांक्षा ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. आकांक्षा जरूर असावी. मी आत्ता जिथे आहे त्या पोझिशनपासून मला आणखीन वरती जायचं ही आकांक्षा आहे, ही जरूर असावी. पण ह्याला मागे सारून त्याच्या सुपारी देऊन त्याचा काटा काढून मला पुढे जायचं ही कामना आहे. त्यामुळे ह्या काम आणि आकांक्षा ह्याच्यातला फरक जाणायला पाहिजे. आता त्यामुळे आणि त्यांना असं वाटतं की रागवलंच पाहिजे. हाताखालच्या माणसांवर जर का आपण डाफरलं नाही तर आपला काय मान राहिला? मी बॉस आहे ना, मी त्यांचा साहेब आहे ना, मग मला करायलाच पाहिजे. कारण क्रोधाशिवाय तेजच प्रगट होत नाही, अशी एक त्यांची काहीतरी समजूत झालेली असते. त्यांना असं वाटलं की आपण क्रोधाने दाबलं नाही तर आपली किंमतच उरणार नाही. असं नसतं हो. माणसांना प्रेमानेसुद्धा जिंकता येतं, क्षमेनेसुद्धा जिंकता येतं. आणि म्हणूनच इथे म्हटलेलं काम क्रोध परायणाः. आणि पुढे काय म्हटलेलं इहंते. फार सुंदर शब्द आहे, त्याचा उच्चारही तसाच करायचा बरं का. इहंते नाही आहे, इहंते. ई दीर्घ आहे, तेवढं लक्षात ठेवायचे. इहंते कामभोगार्थ मन्यायेनार्थ संचयान. आणि मग ते काय करतात? इहंते, इह धातू आहे, इह म्हणजे इच्छा करणे. काय करतात इच्छा? इहंते कशासाठी? या कामाची तृप्ती करण्यासाठी, कामभोगार्थम. आणि मग काय करतात? अन्यायेनार्थ संशयान. अन्यायाने अर्थाचा संचय करतात, धन जमवतात, डबोलं गोळा करतात अन्यायाने. सन्मार्गाने केलं तर काहीच म्हणणं नाही आहे, सन्मार्गाने करा, जरूर करा. आमच्या श्री सूक्तामध्ये ऋषींनी मागणी केली आहे ना, किंवा अगदी रुद्रामध्ये सुद्धा चमकमध्ये हे मला पाहिजे, अरण्याश्चमे, ग्राम्याश्चमे, हिरण्यश्चमे, हे सगळं मागितलं आहे ऋषींनी. पण कशासाठी? चांगल्या कामासाठी, सन्मार्गासाठी. त्यांच्याकडे 60,000 छात्र होते, त्या सगळ्यांच्या भरणपोषणासाठी मागितलेलं आहे, माझ्यासाठी नाही, वैयक्तिक नाही. पण हे अन्यायेनार्थ संचयान हे मात्र नकोच. गैरमार्गाने, अनिष्ट मार्गाने पैसा मिळवणं सर्वथा त्याज्य आहे, कधीच मिळवायचं नाही. त्यामुळे आपल्या श्रीसूक्तामध्ये सुद्धा सांगितलं आहे ना, संपत्ती माझ्या घरात कशी यावी? अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनी. ज्याच्या पुढे घोडे आहेत, हस्तिनाद, हत्तींच्या चित्काराने जी अगदी पूर्ण दुमदुमलं आहे वातावरण, आणि रथामध्ये बसून ही माझ्याकडे लक्ष्मी यावी. गैरमार्गाने, मागच्या दाराने, चोरून मारून, लपत नको आहे मला लक्ष्मी. अनिष्ट. आणि हे माझे संपत्तीचे मार्गसुद्धा न्याय्य पाहिजेत, शिष्टसंमत पाहिजेत, अशा मार्गाने लक्ष्मी यायला पाहिजे. पण हे लोक ते म्हणतात हे तसं काही नसतं, पैसा हा शेवटी पैसा असतो, तुमचा पैसा आणि आमचा पैसा काही वेगळा आहे का? असं नसतंच मुळी, असं ते म्हणतात. अन्यायेनार्थ संचयान. आणि मग अनिष्ट मार्गाने धनप्राप्ती करतात, मागे पाहिलं होतं ना. आणि त्यांच्या बुद्धीला मग फाटे फुटत जातात, बुद्धी एकमार्गाने राहत नाही. पाहिलं होतं आपण, बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो अव्यवसायिना. निग्रह नसला की बुद्धी मग हा उद्योग करून बघा, तो धंदा करून बघा, इकडे नोकरी करा, पार्ट टाईम करा, करायला हरकत नाही, काम करायलाच पाहिजे, उत्तम शरीरश्रम हवेतच. पण ह्या 10 गोष्टींच्या मागे लागलात की एक ना धड भाराभर चिंध्या अशीही अवस्था होते. आणि ह्याच्यातला फरक जाणून घेतला पाहिजे. मी असं कोणावर टीका करत नाही आहे बरं का, किंवा कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे असंही माझं म्हणणं नाही आहे. फक्त त्याच्यातली जी थिन लाईन आहे ना, त्याच्यातली जी अस्पष्ट धूसर अशी रेषा आहे ती समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे काय असतं सांगू का? पहिल्यांदा असते ती नीड. आपण मगाशीच पाहिलं ना, अन्न वस्त्र निवारा ही माणसाची मूलभूत या गरजा आहेत. या पूर्ण करू नका असं नाहीच आहे. देह दिला आहे, देहधारणेपुरतं अन्न सेवन करायलाच पाहिजे, अन्न पाहिजे. शरीर रक्षणासाठी, लज्जा रक्षणासाठी वस्त्रही पाहिजे. आणि आपल्या सुरक्षेसाठी किंवा थंडी वाऱ्यापासून संरक्षणासाठी निवारासुद्धा पाहिजे. नी, अन्न वस्त्र निवार हे पाहिजे. या नीड्स आहेत. मग त्या नीड्सच्या पुढे होतात वॉन्ट्स. लक्षात घ्या, हा क्रम मी सांगते. नीड्सच्या होतात वॉन्ट्स. घर तर मिळालं, साधं एक झोपडी आहे,
मग ह्या झोपडीपुढे थोडं अंगण असावं, 4 फुलझाडं असावी, त्याला पडदे असावे, असं वाढत जातं. ह्या झाल्या वॉन्ट्स. इथपर्यंतसुद्धा ठीक आहे. नीडची झाली वॉन्ट्स. वॉन्ट्सच्या झाल्या डिझायर्स. डिझायर्स झाल्यानंतर मग हळूहळू मग ते घर म्हणा, त्या अन्नामध्ये जास्तीत जास्त रुची आणण्यासाठी आणखीन काही मसाले, आणखीन काही गोष्टी घातल्या जातात. वस्त्रांना आणखीन काही झालर, आणखीन काही सुशोभित करण्यासाठी जोडलं जातं. ही झाली डिझायर. लज्जारक्षण तर वल्कलामुळे सुद्धा होतं, पण आम्हाला तेवढं पुरत नाही ना. आम्ही त्याला आणखीन फ्रिल लावतो, झालर लावतो, त्याला टिकल्या लावतो, मोती, असं करत करत आम्ही ती वस्त्र अलंकृत करत जातो. वस्त्रालंकार असं आम्ही म्हणतो. म्हणजे ही झाली डिझायर. पण डिझायरपर्यंतसुद्धा ठीक आहे. त्याची पुढे होते ग्रीड. ग्रीड म्हणजे हाव. ग्रीड म्हणजे वखवक, खाखा सुटणं म्हणतात ना, ते चुकीचं आहे. 3 वेळेला तुम्ही व्यवस्थित पण मर्यादेत सीमित जर का भोजन घेतलं तर पुरेसं आहे. खरं म्हटलं तर 24 तासात एकदासुद्धा पुरेसं आहे. संत सज्जनांना, संन्याशी लोकांना एकदाच, ते सुद्धा भिक्षांना हे पुरेसं असतं. पण प्रापंचिक लोकांचा विचार केला तर 2दा किंवा फार तर 3दा एवढं पुरेसं आहे. पण येता जाता हे करणं ही खाखा आहे, ही वखवक आहे आणि ही दुर्गतीकडे नेणारी आहे. त्यामुळे नीडपर्यंतच थांबायचं आहे, ग्रीडपर्यंत जायचं नाही. आपल्याला हे नक्की ठरलेलं आहे. आणि म्हणून नाहीतर मग ते मिळालं नाही की क्रोध होतो. हे पाहिजे, ते पाहिजे, सुरू झालं. इहंते कामभोगार्थ अन्यायेनार्थ संचयान, असंही त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि ही आशा कशी आहे सांगू का? ही आशेचे पाश म्हटले ना. दुसऱ्या एका सुभाषितामध्ये या आशेला शृंखला म्हटलेलं आहे. आशा नाम मनुष्याणाम काचिद आश्चर्य शृंखला ययाबद्धा प्रधावंती मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत. ही आशेची शृंखला कशी आहे सांगू का? ज्यांनी पायात बांधली आहे ते पळत सुटतात आणि जे मोकळे झाले ते उभे राहतात. तुम्ही म्हणाला हे काय सांगताय? बांधले ते कसे पळतील? पण बांधले आहे म्हणजे आशेच्या पाशाने जे जखडलेत ते हे पाहिजे, ते पाहिजे, ह्याच्यापेक्षा ते बेटर आहे, असं करत धावत धावत सुटतात. आणि आशेतनं जे मुक्त झाले ते कुठेच धावत नाही, ते आहे त्याच्यात समाधान मानतात. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. अशा वृत्तीचे जे आहेत ते ह्या आशेच्या भानगडीत पडत नाही, त्या फंदातच ते पडत नाही, असेही लोक आहेत. त्यामुळे या प्रत्येक ह्या सगळ्यातनं आणि गंमत कशी आहे, आपण ह्या वस्तूंच्या मागे लागतो ना. ही वस्तू पाहिजे, हे घर पाहिजे, ही गाडी पाहिजे, ते काय सोफा सेट पाहिजे, असा टी व्ही पाहिजे, वगैरे वगैरे. या वस्तू सुख देणार आहेत असं वाटतं तुम्हाला? वाटतं सुख देणार आहेत? समजा तुम्हाला अगदी 100 वर्ष आयुष्य आहे, पण या वस्तू 100 वर्ष टिकणार नाही आहेत. आणि इन केस वस्तू टिकल्या तर तुम्ही टिकणार नाही आहेत. म्हणजे या दोन्हीपैकी एकाचा नाश नक्कीच आहे. तुम्ही असाल, वस्तू राहणार नाही. वस्तू असतील तर तुम्ही राहणार नाही. मग काय उपयोग? या आशेच्या पाशामध्ये किती अडकायचं? नीडपर्यंत ठीक आहे, वॉन्ट्सपर्यंत ठीक आहे, डिझायर नको आणि ग्रीड तर त्याहून नको असं हे. आणि त्याच्यासाठी गैरमार्गाने संपत्ती कमवायची नाही आहे. आणि गैरमार्गाने संपत्ती कमावली नाही तर आपोआप घरामध्ये सुख शांती समाधान नांदतं. तुम्ही गैरमार्गाने कितीही पैसा आणलात, कितीही वस्तू आणल्यात तर घराचं समाधान हिरावलं जातं. आणि त्यामुळे ह्याच्यापासून दूरच राहायचे. अजून एक बघणार आहोत. इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम इदमस्ति इदमपि मे भविष्यति पुनर्धनम. 13वा श्लोक आहे. काय सांगतोय बघा आता 13वा श्लोक. इदम अद्य, अद्य म्हणजे आज, इदम मया लब्धम हे मला आज मिळालं, इमं प्राप्स्ये आणि हे प्राप्स्ये म्हणजे भविष्यकाळे, हे मी मिळवीन. आज मला एवढं मिळालं, आज मला 100 रुपये मिळालेत, उद्या मी 500 रुपये मिळवेन, परवा आणखीन 1000 रुपये मिळवेन. इदम अद्य मया लब्धम हे मला आज मिळालं, इमं प्राप्स्ये असे मनोरथ चाललेले असतात. हे मला मिळेल, मग मी असं करीन, मग मी तसं करीन, चालू आहे मनोरथम. इदम अस्ति हे माझ्याकडे आज आहे. आज माझ्याकडे एक छोटं घर आहे, राहण्यापुरतं चाळीतली एक छोटीशी खोली आहे. इदम अस्ति पण इदमपि मे, पण तेही मला पाहिजे. हे तर माझं आहेच आहे,
तेही मला पाहिजे. इदमस्ति इदमपि मे भविष्यती पुनर्धनम, असं त्याची वृत्ती असते. किंवा पुन्हा मी असं मिळवीन तसं मिळवीन. मनोरथाला तर काही अंतच नाही आहे ना. कितीतरी गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आता बघूया त्याच्याबद्दल. ह्या लोकांचं हे आसुरी संपत्तीचं हे सगळं वर्णन आहे. म्हणजे तुम्ही डोळ्यासमोर आणा, समाजातल्या कितीतरी व्यक्ती तुम्हाला माहिती आहेत की मुखवटा घालतात सज्जन माणसाचा, पण आसुरी संपत्तीने अगदी लडबडलेल्या अशा व्यक्ती आहेत. ते काय म्हणतात, इदमद्य मया लब्धम, आज मला हे मिळालं, उद्या मी हे मिळवीन. म्हणजे त्यांच्या जीवनाचं ऐश्वर्य हेच परिमाण आहे. आणि ऐश्वर्य म्हणजे श्री नाही बरं का. श्रीमध्ये पुष्कळ गोष्टी, सद्गुणांचा सुद्धा समावेश होतो. पण इथे फक्त पैसा महत्त्वाचा आहे त्यांच्यासाठी. हेच त्यांच्या जीवनाचं परिमाण आहे की तुला किती पगार, ह्याचं किती इन्कम आहे, एवढंच. आणि त्या कुठल्याही मार्गाने मिळवायच्या, बाय हुक और बाय क्रुक, कशाही मिळवा, पैसा मिळाला पाहिजे. आणि पैसा कशासाठी, उपभोगासाठी. आणि उपभोग मिळाले की त्याच्यात रममाण होतं. आणि मग उपभोगात तुम्ही रममाण झालात की कर्तव्य कर्माचं विस्मरण होतं. कर्तव्य कर्म काय हे विसरायलाच होतं. अशा गोष्टी होतात. आणि मग तेवढ्यावर भागतच नाही, नवनवीन इच्छा आहेत. आणि मग त्या इच्छा पूर्तीसाठी दुसऱ्याला लुबाडणं हेही सुरू होतं. लुबाडणं की मी हे तुमचं काम करून देतो, पण मला त्याच्या बदल्यात एवढे एवढे पैसे द्या. मग ते अगदी 5 रुपयापासून सुरू झालं तरी पुढे त्याची लाखात कोटीतसुद्धा या संख्या जातात. आपण सर्वसामान्य माणसं, आपण या मार्गाने जात नसलो तरी ह्या कानावर बातम्या पडतात. जे अब्जावधी रुपयांचे अफरातफर घोटाळे होतात ते ह्याच्यासाठीच आहे. हाच मार्ग आहे त्यांचा. आणि मग त्यांना सगळीकडे चालता बोलता उठता बसता झोपेत स्वप्नातसुद्धा फक्त काय दिसतं, तो पैसा. आणि हा पैसा मिळवण्याचे अनेक मार्ग मग त्यांना दिसत असतात. मग टॅक्स चुकवणं आहे, गैरमार्गाने आहे, चोरीमारी आहे, ह्या सगळ्यातनं तो फक्त पैसा दिसत असतो. आणि मग ह्या पैशाचे काय उपयोग करतात, ते दुरुपयोगच आहे. मग पैसा तर मिळाला, मग आता आयुष्य मिळेल का. मग आयुष्य वाढवण्यासाठी नको ती औषधं, नको त्या गोळ्या. सौंदर्य टिकवणं चुकीचं नाही आहे बरं का. पण ते काय म्हणतात तसं वय कमी करणं हे सर्वथा चुकीचं आहे. म्हणजे सौंदर्यवर्धन जरूर करावं, पण खोटा आव आणू नये किंवा त्याचं हे करू नये. किंवा काय इतक्या गोष्टी मग त्या हव्याशा वाटतात. मग ही कार आहे, मग हा AC आहे. खरं सांगू का, एका सुफी संतांनी असं म्हटलेलं आहे, कितीही पैसा कमवा पण कफन में जेब नहीं होती. तुम्ही पैसा घेऊन जाऊ शकणार नाही आहे. तुम्हाला मृत्यूसमयी जे वस्त्र परिधान केलेलं जातं त्याला खिसा नसतो, आणि त्या खिशातनं तुम्ही काहीही नेऊ शकणार नाही आहेत. इतकं जर का ऑब्व्हियस आहे, इतकं जर का स्पष्ट आहे, तर ह्याचा हव्यास टाळायलाच पाहिजे. ह्या आसुरी संपत्तीची माणसं याच्या इतक्या मागे वाहवत जातात की आपण कुठनं सुरुवात केली आणि कुठे पोचलो हे त्यांनाही कळत नाही. त्या भोवऱ्यामध्ये गटांगळ्या खात शेवटी त्यांचा नाश होतो. पण अगदी त्याच्या उलट दैवी संपत्तीचा जो मनुष्य असतो तो काय म्हणतो, तोही पैसा कमावतो बरं का. दैवी संपत्तीची माणसं काही दरिद्री असतात असं नाही, उलट ते पुष्कळ धनसंपन्न असतात. अनेक उत्तम उद्योग व्यवसाय आपल्या देशामध्ये किंवा परदेशामध्ये सुद्धा आहेत. ते काही लोक सन्मार्गाने सुद्धा कमावणारे आहेत पैसा. असं नाही आहे की श्रीमंत माणूस आहे म्हणजे काहीतरी गैरमार्ग, असं नसतं. सन्मार्गाने पैसा कमावणारे सुद्धा अतिशय मोठाले श्रीमंत लोक आहेत. पण ते विचार काय करतात की हे मला एवढा पैसा मिळाला, पण आधी मी काय करीन, माझं जे ऋण आहे, माझ्यावर जे काही लोन आहे ते आधी मी मोकळं करणार, मी माझे टॅक्स भरणार, मी समाजासाठी काहीतरी करणार, मी कुटुंबियांसाठी काय करणार, संस्थांसाठी काहीतरी करणार, आणि मग उरलेल्याचा मी उपभोग घेणार. किती सुंदर विचारसरणी ना. पैसा मिळवणं चूक नाही, श्रीमंत असणं अजिबात चूक नाही आहे. श्रीमंत असा, फक्त पैसेवाले असू नका बरं का. पैसेवाले असणं सोपं आहे,
पण श्रीमंत व्हायला पाहिजे, मनाने एकूणच विचारांनी समृद्ध व्हायला पाहिजे. मात्र आसुरी लोकांना हेच कळत नाही ना नेमकं. ते म्हणतात की असू दे, जेवढं आयुष्य तेवढं आता घ्या उपभोगून, खाऊन घ्या, पिऊन घ्या, कशाला रोगाची काळजी करताय असं म्हणतात. आणि ते म्हणतात मीच या सगळ्यामध्ये जगायला मीच लायक आहे, मीच पात्र आहे, मीच सक्षम आहे, मीच सुखी आहे, माझी मर्जी असेल तसंच मी वागेन, असंही ते म्हणतात. बघा किती फरक आहे ना. बघा दोन श्रीमंतामध्ये हाच तर फरक असतो. दैवी संपत्तीने, दैवी गुणांनी युक्त जो आहे तो वेगळा वागतो आणि आसुरी संपत्तीचा माणूस वेगळा वागतो. श्रीमंत पैसा दोघांकडे समजा अब्जावधी रुपये असले तरी त्या वागणुकीतनं कळतं, तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं सुद्धा हे कळायला लागतं. आणि मग पुढे आता ह्याची मजल कुठे जाते, हा पैसा मिळवण्यापर्यंत गैरमार्गाने मिळवण्यापुरतं सुद्धा उरत नाही. आता तो काय म्हणतोय बघा, आता म्हणतोय इदमद्य मया लब्धम इमं प्राप्से मनोरथम इदमस्ति इदमपि मे भविष्यती पुनर्धनम. हे पाहिलं आपण. आता पुढे काय म्हणतोय, माझ्या मार्गात येणाऱ्यांना सगळ्यांना मी खतम करणार. असौ मया हतशत्रू हनिश्चेचा परानपी ईश्वरो अहम हमहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी. काय म्हणतोय बघा, असौ म्हणजे आता ह्याला मारून टाकलं, मया म्हणजे माझ्याकडनं, हतशत्रू या शत्रूचा काटा काढला, या शत्रूचा काठा काढला असं. त्यामुळे अनेक छोटे मोठे शत्रू हा संपवून टाकतो, सुपारी देतो, सुपारी घेतो, हे सगळं करतो. इदम असौ मया हतशत्रू हनिश्चे, मग अशी जसं आपण म्हटलं ना प्राप्स्ये भविष्यकाळ होता, तसा हनिश्चे हा भविष्यकाळ आहे. मूळ धातू आहे ना, त्याला स्य किंवा श लागलं की भविष्यकाळ होतो. भविष्य हा मूळ शब्दच मुळी भू धातूपासून आहे. भूचं होतं भवती आणि भविष्यकाळ होतं भविष्यती. वर्तमान काळ आहे भवती, भूतकाळ आहे अभवत आणि भविष्यकाळ आहे भविष्यती. श किंवा स्य लागला की भविष्यकाळ ओळखायची एक साधारण खूण आहे, सगळीकडेच नाही आहे ती. असौ मया हतशत्रूर हनिश्चे च अपरानपी, दुसऱ्यांना सुद्धा मारीन. ह्याला आज मारला, ह्याचा काटा काढला, याला संपवला तर त्याला उद्या संपवतो. हनिश्चे चा परानपी, मी कोण आहे कारण मला कोण रोखणार आहे. अहो मी असा आहे, मी राजकारणी आहे, मी मंत्री आहे, मी अमका आहे, मी तमका आहे, माझ्या हातात सत्ता आहे, माझ्या हातात संपत्ती आहे, माझ्याकडे माणसं आहेत. ईश्वरो, मी कोण आहे, ईश्वर आहे. आता ईश्वर म्हणजे देव ह्या अर्थाने नाही बरं का, मागे आपण बोललो होतो. ईशनं म्हणजे नियंत्रण करणार, नियंता आहे किंवा शास्ता ज्याला म्हणतो आपण, शासन करणार आहे. ईश्वरो अहम, मीच, माझ्याकडे सगळी सत्ता आहे. ईश्वरो अहम अहम भोगी, मी असा अधिकार असल्यामुळे मला भोगण्याचा अधिकारच आहे, मी आहेच. ईश्वरो हमहम भोगी, मीच सिद्ध आहे, मी सगळं मला नॉलेज आहे. त्यामुळे सिद्धोहम बलवान अहम सुखी अहम, मीच सगळं आहे. अहम ईश्वरः अहम भोगी अहम सिद्धः अहम बलवान अहम सुखी. सगळी 5 विशेषणं आपल्यालाच लावून घ्यायची. असं तो करतो. आसुरी संपत्तीचा माणूस सगळी विशेषणं स्वतःलाच लावून घेतो. आणि म्हणून मग काय होतं बघा, म्हणजे नुसतं मिळवण्याच्या बाबतीत होतं तोपर्यंत सुद्धा ठीक होतं. आता तर सगळ्याच बाबतीत ह्याची हाव वाढत चाललेली आहे आणि त्यामुळे त्या लोभातूनच तो क्रोधयुक्त अहंकार निर्माण होतो. एखादी इच्छा पूर्ण झाली नाही तर त्याच्यातून तो गरळ ओकायला लागतो, त्याचा फणा, अहंकाराचा फणा डोकं वर काढतो आणि मग तो वल्गना करायला लागतो. ह्या शत्रूला मारलं, आता उद्या त्या शत्रूला मारीन, आय एम द बॉस, आय एम द बॉस असं म्हणायला लागतो. मी श्रेष्ठ आहे, माझ्याच हातात सत्ता आहे, मी ऐश्वर्य भोगणार आहे, मी सर्व सिद्धींनी युक्त आहे, मी बलवान आहे आणि मी सुखी आहे. असे मी 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 करणारे पुष्कळ लोक दिसतात ना तुम्हाला समाजामध्ये. आजकालचे राजकारणी तर इतके वल्गना करतात, इतका पैसा उधळतात आणि मार्गात येणाऱ्या लोकांना सहजपणाने दूर करतात, त्यांचा काटाच काढतात. माहिती आहे आपल्याला कितीतरी, आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा कितीतरी अशा घटना घडलेल्या आहेत. आम्ही आता उल्लेख नाही करत किंवा नाव घेत नाही कोणाचं, पण कितीतरी खून असे आत्महत्येच्या नावावरती खपवले गेलेले आहेत. त्यांचा
कोण आरोपी आहे हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे, पण राजकारणी इतका त्याचा गैरफायदा घेतात आणि ते प्रकरण दडपून टाकतात. त्याचे साक्षी पुरावेसुद्धा नाहीसे करून टाकतात, की पुढे काही केस उभी राहिली तर काही उरलंच नाही, एव्हिडन्सच नाही आहे, अशाही गोष्टी घडतात. ते ह्याचंच उदाहरण आहे. असो मग हात मी आज ह्याला मारलं, मग ह्याचे साक्षीदार कोण आहे त्यालाही मारून टाकलं, असं करत ही म्हणतात अपकृत्याची, दुष्कृत्याची ही परंपरा चालू असते. त्यामुळे कुणाची सुपारी घेतात, कुणाला सुपारी देतात, हे सगळ्यात. त्यामुळे खरं सध्या सांगू का काय झाले, नीतिमत्ता ही सगळ्यात महाग गोष्ट झालेली आहे. नीतीच उरलेली नाही आहे. आणि सगळ्यात स्वस्त काय झालं आहे सांगू का, मृत्यू हा स्वस्त झालेला आहे. काही सिनेस्टार तर म्हणतात की फुटपाथवर राहणाऱ्या लोकांना जगायचाच अधिकार नाही. जगणार कोण तर आम्ही, कारण आम्ही मोठाल्या गाड्यामधनं फिरवतो. आम्ही कुठेही फुटपाथवर गाडी घालू, तुम्हाला काय करायचे. आमच्या हातात सत्ता आहे, संपत्ती आहे, सौंदर्य आहे, प्रसिद्धी आहे, सगळं आमच्याकडे, तुम्हाला जगण्याचा अधिकारच नाही दुर्बलांना, असं म्हणून ते करतात. ह्या कितीतरी गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आता एवढे हे दुर्गुण सांगतायत भगवंत, कशासाठी सांगतायत हो, कशासाठी सांगतायत हे आपल्याला तर आहेच आहे. अर्जुनाबरोबर आपणही ह्याचा अर्थ जाणून घेतो आहे. पण अर्जुनाला सांगण्याचा हेतू असा आहे की ह्या ज्यांना तू स्वजन समजतो आहेस ना, ते अरे आसुरी संपत्तीने युक्त आहेत. याच्यातले कितीतरी दुर्गुण तुला त्या कौरवांमध्ये, त्या धार्तराष्ट्रांमध्ये बघायला मिळतील. आणि तुझी युद्धाची इच्छा प्रबळ व्हावी म्हणून मी हे मुद्दाम पुन्हा पुन्हा हे दुर्गुण सांगतोय. ईश्वरोहम हम भोगी सिद्धोहम बलवान सुखी. तुम्हीही आपणही बघूया. या समाजातल्या अनेक व्यक्ती आपल्याला ह्याच्याशी साधर्म्य दाखवणाऱ्या अशा सापडतीलच. कितीतरी ह्या जगामध्ये असे दुष्ट आपल्या अवतीभोवती आहेत. पण त्याच्यातच आपलं कौशल्य ना. या सगळ्या चिखलातनं आजूबाजूला कितीही चिखल असला, उलट जितका जास्त चिखल असेल तितकं कमळ जास्त दिमाखाने खुलतं. मग आपल्याला हेच करायचं आहे. असू दे आजूबाजूला चिखल, पण हे कमळ उमलणार आहे, हे सुगंधाने दरवळणार आहे. आणि आता तर आपल्याला माहिती आहे की रामराज्य येणार आहे. 22 तारखेला रामराज्य, म्हणजे तिथे पुन्हा श्रीरामांचं, प्रभू रामचंद्रांचं अयोध्या नगरीमध्ये, त्यांच्या स्वतःच्या जन्मभूमीमध्ये आगमन होणारे, प्राणप्रतिष्ठा होणार आहे. आणि आपल्या देशाला रामराज्य मिळण्याची ही लक्षणं आता लवकर सुचिन्ह दिसायला लागलेली आहेत. देशाचा अमृतकाल सुरू आहे हे तर आपण जाणतोच. या 75 वर्षापासून पुढच्या 100 म्हणजे 100ीपर्यंत 2047पर्यंतचा हा सगळा अमृतकाल म्हणून आपण मानला जातो. आपणही लक्षात घ्या, देशाचं तर आहेच, पण आपल्या आयुष्याची जेवढी पुढची वर्ष आहेत तोही अमृतकाल करूया ना. आणि मग अमृतकाल करण्यासाठी या दैवी गुणाचा जास्तीत जास्त आश्रय घेऊया आणि आसुरी गुणांना दूर सारूया. एवढं तर आपल्याला नक्कीच करता येईल. आणि त्याच्यात तोटा तर काहीच नाही आहे, त्याच्यात दुःख करण्यासारखं काहीच नाही आहे. जेवढे गुण आत्मसात करता येतील तेवढे जरूर करूया आणि स्वतःचं आयुष्य घडवूया. उद्धरेद आत्मनात्मानम हे तर आपण पाहिलंच होतं मागे. आता स्वतःचं जेवढं आयुष्य तेवढं अतिशय सदाचरणामध्ये, सद्भावामध्ये, सत्कर्मामध्ये जास्तीत जास्त व्यतीत केलं तर व्यक्तीचं कल्याण आहे, व्यष्टी आहे, समष्टी आहे आणि मग परमेष्टी आहे. असा हा आपला प्रवास सुरू राहील. अशाच या मकर संक्रांतीच्या तुम्हाला पुन्हा पुन्हा शुभेच्छा देते. तिळगुळ घ्या, गोड बोला असं म्हणते आणि इथेच समारोप करूया. एवढे हे 4-5 श्लोक म्हणते, मग प्रार्थना म्हणूया आणि मग समाप्ती करूया. काममाश्रित्य दुष्पूरं दंभमानमदान्विताः मोहाद् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः चिन्तामपरिमेयञ्च प्रलयान्तामुपाश्रिताः कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसञ्चयान्
इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम् इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान सुखी. असे 5 श्लोक म्हटले. आजचा आपला 125वा भाग आहे. पुढच्या सोमवारी निश्चितच भेटणार आहोत आणि हा आपला 16वा अध्याय पुढे चालू ठेवणार आहोत. प्रार्थना म्हणूया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.